विकार, विषाद, विभाव, विरोध, विकृती. काय नाव तुझं? जय दीपक पाटील. वा. हे पोरं दुपारी नक्की अभ्यास करत असतील. लक्षात ठेवा पोरांनो, लक्षात ठेवा. 5 नावे ध्यानमा ठेवा ना, विसरायचं नाही. विमल, माणिकचंद, चांगले मुलं आहेत. पूजा आणि प्रेम या दोघांमधला फरक शिवपुराण सांगतंय की पूजेतला भगवान परत पाठवला जातो, पण प्रेमातला भगवान वियोग रहित आहे, त्याला जराही वियोग सहन होत. नित्य स्मरण. पूजेमध्ये नीट ऐका, पूजेमध्ये कामना मुख्य आहे, म्हणून तर संकल्प आला. ज्यावेळेला आम्ही पूजेला बसतो त्यावेळेला संकल्प शब्दाचा अर्थ काय, की आमची कामना मुख्य आहे, की कशाचा हेतूने, की मी पशुपतीचं व्रत का बरं करून राहिलेले आहे. मग ती बाई संकल्प घेते की मम आत्मना पुराणोक्त फल श्रुती प्राप्त्यर्थम, है ना. मम स्वशूर त्वरित निधन कार्य संपन्नमस्तु. तर नीट लक्ष द्या, कोई ना कोई कामना होती है. संकल्पामध्ये काहीतरी कामना राहते. प्रेम एक वस्तु है कि इसमें कामना नहीं है. नॉट गेटिंग कुछ भी नहीं, पण याच्यामध्ये एक आदरयुक्त भीती आहे. आणि म्हणून पूजा आणि प्रेम या दोघांमधला फरक आहे, की इथे तुमचा हेतू साध्य करायचा आहे, प्रेमामध्ये कुठलाही हेतू नाही. आणि अजून एक सांगतो, पूजा आनंद प्रधान आहे. पूजेमध्ये आनंद येतो, की पूजा आनंद प्रधान आहे आणि प्रेम अश्रू प्रधान आहे. याच्यातला आनंद वेगळा आहे, पण याच्या डोळ्यातून घळघळा पाणी येतं. भगवंताला आनंद कसा होईल अशी ती प्रेम धारणा कथा शिकवते. म्हणून लक्ष द्या, भगवान शिवाला आवड कसली आहे. आज एकादशी एक श्लोक सांगतो तुम्हाला मी. काय म्हणाले मोरोपंतांच्या श्लोक. विष्णू संतोष एकादशीने, चंद्रास संतोष एकादशीने, शिवास संतोष एकादशीने, आणि पितरास संतोष एकाशिताने. कोणाला कशाने संतोष मिळतो आहे श्रोतेजन? भगवान विष्णू परमात्म्याला जो संतोष आहे एकादशीचा, देवाला आवडणारा विषय. पण भगवान शंकराला आवडतं काय? एकादशी. एकादशी म्हणजे 11 आवर्तन. मग ती महिमनाची असो, ती रुद्राची असो, पण शिवास संतोष एकादशीने, की त्याची एकादशी पूर्ण करा. चंद्रास संतोष एकादशीने. दशी म्हणजे कपडा. आपण म्हणतो ना नवी दशी. दशी म्हणजे कपडा. ग्रहण लागल्यानंतर ते ग्रहण जेव्हा सुटतं तेव्हा आपण जुने कपडे कुणाला तरी देतो. चंद्राला आनंद होतो की तुम्ही, म्हणून वस्त्रदान केल्यानंतर जर कोणाला आनंद होत असेल तर चंद्राला आनंद होतो. दीपदान केल्यानंतर जर कोणाला आनंद होत असेल तर सूर्याला आनंद होतो. दोघांमध्ये चंद्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत यजुर्वेद. म्हणून चंद्राला एकादशीने समाधान आहे. शंकराला 11 आवर्तन. शंकराचा फेवरेट 11. हनुमंताचा कोणता आहे रे?
नीट आहे का? भगवान शंकराला 11, कृष्णाला 8, अष्टनायिका, अष्टगोप, अष्टमीला जन्म, अष्टप्रधान, 8 8 8 8. देवाला आवडणारा कृष्णाचा आकडा आहे 8, शंकराचा आकडा आहे 11, भगवान दत्तात्रयाचा आकडा आहे 52. भगवान दत्तात्रयानं दत्त बावनी असं का म्हणतात? 52 ओव्या, 52 अध्याय गुरुचरित्राचे. आणि दत्त बावनीमध्ये पण एक शब्द आलेला आहे. काय तो? 52 गुरुवार नित्य नियम. क्या बोले? 52 दत्तात्रयाचा. मी एका गावाला हे सांगत होतो, तो माणूस टिपे राहता. दुसरे दिन तो लोक येतले म्हणे, हे तुमले समजणे नाही महाराज, आकडा दि राहता म्हणे. त्याने दिना मांडली खरंच लागी घ्या. तो दुसरी दिन माल म्हणे, महाराज मीच फक्त समजतो ना प्रवचन. म्हणतं काय तुम्ही नाकडा दिना म्हणे. मग तुला गॅरंटी होती लागी जाई. मला माहित होतं तुम्ही दी राहणार, पण लोक येतले समजणे नाही. मी मांडणार लागी घ्या म्हणतं. येडा मना बी 100 लई जाताना. हे आकडे नाहीये. दत्तात्रयांना 52, कृष्णाला 8, रामाला 9, हनुमंताला 40, हनुमान 40. हनुमंताचा आकडा आहे 40, भगवान शंकराचा आकडा आहे 11. दत्त भाऊने काय म्हणतात? गाइएगा. 52 गुरुवारे नितने करे पाठ 52 सफे. करे पाठ 52 अवकाशे नित्य नियम तेरे अनेक रूपे निज भक्त भजता गणेशनाया सहस्रनामे वेद शास्त्र तारा निर्धार. आणि माझा पांडुरंगाचा आकडा कोणता आहे श्रोतेजनो? माझा पांडुरंगाचा आकडा आहे 28. युगे 28 विटेवरी उभा. किंवा ज्ञानोबांनी पण सिद्ध करून दिलंय. अभंग हरिपाठ असती 28. रचिले विश्वास ज्ञान प्रत्येकाचा. म्हणून काही कारण असलं पाहिजे त्याच्या पाठीमागे. हे सत्य काहीतरी कारण आहे. संतांनी त्याची कारणं सांगितले की या अंकांना काही लोक डोकं लावतात हो. आज एकाने प्रश्न असा विचारला की म्हणे महाराज, ख ख ग ग ही जी 12 खडी आहे हिला तयार होऊन साहित्यकार असं म्हणतात ती 1800 वर्ष झाली. क ख ग ग तयार होऊन किती वर्ष झाली? 1800. आणि तुम्ही व्यासपीठावरून म्हणतात की भागवत ग्रंथ लिहायला, रामायण लिहायला 5-5 हजार वर्ष. मग त्यावेळेला 12 खडी होती का? तुम्हाला कोणी सांगितलं की 1800 वर्ष झाली?
ब्रह्मदेव निर्माण झालाय त्यावेळेला सगळ्यात आधी 2 अक्षर तयार झाली. पहिलं अक्षर त आणि दुसरं अक्षर प. आधी 2 अक्षर विष्णू भगवंताच्या तोंडून उच्चारली गेली, त्याला तप म्हणतात. आणि ब्रह्मदेवाने त्याचा अर्थ यजुर्वेदातून केला आणि स्वतः तपाला सुरुवात केली. आणि त्या तपातून कंठात असलेल्या शब्दांना, कंठापासून तर ओठापर्यंत याची स्वररचना कशी आहे याचं लिखाण करायला माता सरस्वती स्वतः बसली. आणि जर माता सरस्वती लिहायला बसली नसती तर तिला विद्येची देवता विना पुस्तक धारिणी असा शब्द आलेला आहे. सरस्वतीच्या हातामध्ये पुस्तक आहे, ते मग पुस्तक काय फक्त पत्ता आणि कॅटनी माहिती आपली का? तिच्यात काहीतरी अक्षर असतील म्हणूनच ना. पण 1800 वर्ष झाली. 1800 वर्ष कख गग निर्माण व्हायला नाही झाली. 1800 वर्ष मराठी भाषेमध्ये जे काही परिवर्तन करण्यात आलं, संस्कृत भाषेतून मराठी भाषेचे काही शब्दांचे जे रूपांतर करण्यात आलं, त्याला 1800 वर्ष झाली. ज्ञानोबांनी लिहिलेली ज्ञानेश्वरीची मराठी आणि चक्रधर स्वामी महाराजांचा लिहिला गेलेला लीळा चरित्र ग्रंथ या दोघांची मराठी सारखी आहे. त्याच्यात मॉडिफिकेशन होता 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 आजची मराठी त्याच्यापेक्षा वेगळी आहे. सावरकरांनी लिहिलेलं माझी जन्मठेप हे पुस्तक जर कोणाकडे असेल तर